सगळ्यांनी अशीच गणपतीची मूर्ती घ्यायला पाहिजे. कशी ते सांगते. आज आहे गणेश चतुर्थी आणि याच्या आधी सकाळी सकाळी मस्त नवऱ्याच्या हाताचा गरमागरम चहा घेतला आणि आयता चहा घेण्यामध्ये जे सुख आहे ना ते कशातच नाही असे मला वाटते. चहा घेतला आणि लगेच व्हॅक्सिनेशनसाठी गेलो. कारण आजकाल आमच्या चहा घ्यायलाच 9-10 वाजता आहेत आणि त्याच्यामुळे नाश्ता नाही केला. लगेच तिथं गेलो, व्हॅक्सिनेशन दिलं आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर बाळाला ताप किंवा जास्त पेन होऊ नये म्हणून त्यांनी पॅरासिटामॉल सिरप दिलं होतं, ते दिलं आणि थोड्या वेळासाठी बाळाला झोपी नंतर म्हटलं जेवण करून घेऊयात. पण जेवण करायच्या आधीच तो उठून बसला होता आणि एवढा विचार केला होता की आज मस्त डेकोरेशन करूयात, सामान घेऊयात, कारण आम्ही पहिल्यांदाच गणपती बसवतोय. पण असं काही झालं नाही, कारण त्याच्यानंतर बाळाला खूप जास्त त्रास होत होता. तो खूप जास्त रडत होता उठल्याच्यानंतर. तो काही झोपतच नव्हता. मग नंतर आईने आणि प्रदीपनेच इथे डेकोरेशन करायला घेतलं. थोडंफार डेकोरेशन केलं तर कसं घेऊन फिरावं लागू लागलं तरच तो थोडा शांत बसत होता. आणि नंतर कठोर परिश्रमानंतर त्याला थोडंसं झोपी घातलं आणि पटकन आम्ही गणपतीची मूर्ती आणायला गेलो. आणि हो, त्यांनी शाडू मातीची गणपतीची मूर्ती घ्यायला पाहिजे आणि आम्ही शाडू मातीची गणपतीची मूर्ती घेतली आहे. ह्या वर्षीपासूनच आम्ही गणपतीची मूर्ती बसवतोय आणि आम्ही आधीच डिसाईड केलं होतं की आपण मातीपासून बनलेली मूर्ती घ्यायची, कारण ती लवकर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि पर्यावरणाला काहीही त्याची हानी पोहोचत नाही आणि सगळ्यांनी अशीच मूर्ती घ्यायला पाहिजे. आलो आणि स्थापनेची सगळी तयारी आईने आधीच करून ठेवली होती. मग गणपती बाप्पाची स्थापना केली, आरती केली. गणपती बाप्पा मोरया. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.